नमस्कार, मी रेणुका रामचंद्रन. टॉक टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज टॉक टाइम मध्ये आपण चर्चा करणार आहोत लोणची आणि मुरांबे या विषयावर. उन्हाळा सुरू झाला आणि सुट्टीचे वेधही लागलेत. कैऱ्या बाजारात यायला सुरुवात झाली आहे. लोणचं कैरीचं असू दे किंवा लिंबाचं, वेगवेगळ्या प्रकारची लोणची आणि मुरंब्यांच्या वेगवेगळ्या रेसिपीज आज आपण जाणून घेणार आहोत. आणि याविषयी मार्गदर्शन करायला आपल्याकडे आलेले आहेत पाककला तज्ज्ञ स्मिता नाबर. त्यांचं आपण स्टुडिओत स्वागत करूया. मॅडम, खूप खूप स्वागत. आणि तुमच्याही प्रश्नांची वाट बघतोय. मला माहिती तुम्हालाही खूप इंटरेस्ट असणार आहे वेगवेगळ्या रेसिपीज जाणून घ्यायला. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आमच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. 0226689204 02266899204 या नंबरवर. आणि आपण चर्चेला सुरुवात करूयात. मॅडम, लोणची आणि मुरांबे, खरं तर उन्हाळा मस्त जवळ आलाय आणि कैऱ्या आता बाजारात यायला सुरुवात झाली आहे. लोणच्याचे किती प्रकार आपल्याकडे उपलब्ध आहे, आपण काय कसे कसे करू शकतो? ते लोणच्याचं म्हणजे एक तर कैरीचं, लिंबाचं, आवळा, मिरची ह्याची लोणची सर्रास केली जातात आणि ती वापरली जातात. मिक्स भाज्यांचं लोणचं, पण मिक्स भाज्यांचं जे लोणचं असतं ते टिकाऊ नसतं एवढं, पण बाकीची सगळी टिकाऊ असतात. आता समज आपण कैरीचं लोणचं घेतलं तर फोडी केल्यापासून साधारण ती पूर्ण लोणचं तयार होईपर्यंत कोणकोणत्या गोष्टी साधारण लक्षात ठेवल्या पाहिजेत मुरेपर्यंत? एक तर कैरी घट्ट पाहिजे आणि हिरवीगार पाहिजे, ताजी एकदम, मऊ पडलेली घेऊ नका. आणि साधारणपणे पावसाळा सुरुवात झाला, एक पाऊस पडला की लोणचं घालायचं, ही मुख्य गोष्ट आहे म्हणजे त्याच्यामध्ये. आणि मग त्या लोणच्याच्या फोडी तुम्हाला पाहिजे तशा त्या करून देतात, म्हणजे बाजारातच करून देतात. ते घरी तुम्हाला करता येत नाही कारण त्याला बाठा झालेला असतो आतमध्ये. त्या बाजारातनं करून आणा. करताना आधी कैऱ्या घरी आणा, धुवा आणि मग ते करायला द्या त्यांना, म्हणजे त्या फोडी तयार मिळतील. मग नंतर त्याचा जो मसाला आहे तो मसाला वेगळा आहे म्हणजे तर त्याच्या अगोदर काय करायचं की त्या 1 किलो कैरी असेल तर त्या 1 किलो कैरीला 5 टेबलस्पून मीठ, 1 चमचा हळद असं फासायचं आणि 1 तासभर ते ठेवून द्यायचं. ठेवून दिलं की त्या मिठाला म्हणजे त्याला पाणी सुटतं. पाणी सुटल्यावरती मग ते चाळणीत उपसायचं आणि मग एका फडक्यावरती त्या फोडी वाळवून घ्यायच्या. मग पूर्ण अशा खडखडीत झाल्या की ते लोणचं बरेच दिवस कडकडीत राहतं, नाही तर मऊ पडतं. मग त्या अशा झाल्या की मग लोणचं घालायचं. लोणचं घालताना एक मोठी परात घ्यायची, त्याच्यामध्ये 200 ग्रॅम लाल मिरचीची पावडर. लाल मिरची काय असते, प्रत्येकाच्या घरात मिरची जशी आवडते त्या प्रमाणामध्ये. नंतर मीठ 200 ग्रॅम, मोहरीची डाळ किंवा मोहरीची पावडर 200 ग्रॅम. 200 ग्रॅम म्हणजे साधारण 2 वाट्या होतात. हे असं एकत्र करायचं सगळं. आणि ते एकत्र केलेलं आहे त्याच्यामध्ये 2 चमचे मेथी तेलामध्ये थोडीशी फुलवायची, मग त्याची पावडर करायची, ती पावडर पण घालायची. आणि मग त्या ज्या कैऱ्या आहेत त्या कैऱ्या त्याच्यात घालून सगळं त्याला फासून ठेवायचं. आणि हे करायच्या अगोदर 3 वाट्या तेल कडकडीत तापवायचं, त्याच्यात 2 चमचे मोहरी टाकायची. मोहरी टाकली की गॅस बंद करायचा आणि 15 मिनिटं झाली की मग त्याच्यामध्ये 2 चमचे हिंग घालायचं, 1 चमचा हळद घालायची आणि ही फोडणी पूर्ण गार झाल्यावरती लोणच्यात ओतायची. आणि आपण तेलाचं आणखीन पुढचे प्रमाण मुळ्याच्या दृष्टीने किती असेल याच्यावर आपण बोलणार आहोत. पण आपल्याला नंदकुमार विर्ले प्रश्न विचारतात नेरळहून. नंदकुमार, हॅलो मॅडम. हा, प्रश्न विचारा. आम्ही जेव्हा लोणचं घालतो ना त्यावेळी त्यांना बुरशी पकडते. बुरशी पकडण्याचं काय कारण? मिठाचं जे प्रमाण असतं ना ते एक्झॅक्ट पडलं तर बुरशी नाही येणार त्याला. तर ते जे मिठाचं प्रमाण आहे तर ते 1 किलो कैरीला 2 वाट्या मीठ, म्हणजे साधारण 200 ग्रॅम मीठ लागतं. तेवढं तुम्ही मोजून घेतलं बरोबर तर बुरशी येणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोणचं केलं की ते काचेच्या बरणीमध्ये ठेवा. आणि दुसरं म्हणजे 1 टोपण किंवा म्हणजे विनिगार असतो, पांढरा विनिगार, तर 1 टोपण विनिगार त्याच्यामध्ये ऍड करा. आणि खूपच तुम्हाला टिकवायचं असेल तर सोडियम बेन्झाईड केमिस्टकडे मिळतं, तर ते 1/3 चमचा सोडियम बेन्झाईड त्या लोणच्यामध्ये घाला, म्हणजे ते लोणचं टिकतं. आणि सारखा त्याला हात लावला, ओला हात लागला तर बुरशी येते. तुम्हाला पाहिजे तेवढं थोडं थोडं लोणचं वेगळ्या बाटलीमध्ये काढत जा, ते संपलं की परत काढा. बरोबर. ही एक तुम्ही एक छान टिप दिलीत. पण मॅम, जसं आपण म्हणतो की तेलाचं प्रमाण, आपण परत कैऱ्याच्या लोणच्याकडे बोलूया की तेलाचं प्रमाण जे असतं ते बहुतेकदा कधी कधी चुकतं किंवा ते किती असावं? ते जे बरणीत आपण ते लोणचं घातलं की त्या लोणच्यावरती थर आला पाहिजे तेलाचा, एवढं तेल पाहिजे. आता समज आपण कैरीनंतर लिंबाकडे वळलो तर लिंब समज आपण निवडतो आहोत लोणच्यासाठी, तर तिथून सुरुवात म्हणजे ती कोणत्या कोणत्या टिप्स तिथे लक्षात ठेवायला पाहिजेत? लोणची एक तर अशी पिवळी धमक
ताजी पातळ सालीची अशी पाहिजे. खूप मोठी पण चालणार नाही, कारण मोठी जेवढी लिंब असतात त्याला आंबटपणा कमी असतो. त्याच्यामुळे मीडियम साईजची हे घ्यावीत, लिंब घ्यावीत. त्या लिंबाच्या 8 फोडी कराव्यात आणि 1 वाटी मीठ आणि अर्धा चमचा हळद असं घालून त्या फोडी एका काचेच्या बरणीमध्ये ठेवून द्यावी. ते साधारणपणे 15 ते 20 दिवसामध्ये त्या लिंबाच्या ज्या फोडी असतात त्या मऊ पडतात आणि नंतर त्याचं लोणचं घालायचं. तुम्ही आधीच घातलं त्याला मीठ, साखर, लाल मिरची तर त्या कडक होतात फोडी. तर ह्या अगदी छान मऊ होतात, त्याचं लोणचं. मॅडम, अगदी लहानपणापासून ऐकलं की कैरी आणि लिंबाचं असं म्हणतो की लोणचं आणि त्याच्या बरण्या असतात, म्हणजे जसं म्हणतो की चिनी मातीच्या बरण्या पूर्वी मिळायच्या. तर मग लोणच्याचं कंटेनर नेमकं कसं असावं, म्हणजे कोणत्या प्रकारे योग्य त्याला असतं? काचेचंच असावं. चिनी मातीचं तर सगळ्यात बेस्ट आहे, पण नाहीतर निदान काचेचं तरी पाहिजे. प्लास्टिक मध्ये लोणचं घातलं तर ते चांगलं लागत नाही ते. बरं मॅडम, आणि समज आपण लिंबाच्या लोणच्याचा विचार केला तर त्याच्यात कोणकोणते प्रकार किंवा मग आणखीन कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत मुरेपर्यंत जी प्रोसेस असते त्याच्यासाठी? लिंबाचं लोणचं जर तेवढं मीठ पडलं ना तर ते खराब होतच नाही. म्हणजे साधारण 12 लिंब असली मीडियम साईजची तर त्याला पाऊण ते 1 वाटी मीठ हे पाहिजे. तेवढं मीठ घातलं तर लोणचं खराब होत नाही. आणि तुम्हाला तिखट लोणचं करायचं असेल तर मग त्याच्यामध्ये एक वाटी लाल मिरचीची पावडर घालायची. मीठ मुळात असतंच त्याच्यामध्ये. मग मेथी 2 चमचे मेथी तेलावरती फुलवायची आणि त्याच्यामध्ये 2 चमचे हिंग घालायचं. त्याच मेथीवरती त्याची पावडर करायची. ती पावडर ह्या लिंबाला फासायची की बस, म्हणजे ते लोणचं झालं. तिखट आणि गोड करायचं तर ह्याच ह्याच्यामध्ये 3 वाट्या साखर घालायची, पिठी साखर, आणि ढवळून ठेवायचं. नाही तर साखरेचा पाक करायचा आणि त्या पाकामध्ये मुरवलेल्या ते फोडी आहेत त्या टाकायच्या. काही केलं तरी चालतं. तुमच्या अशाच प्रश्नांची वाट बघतोय, पण आता घेतो एक ब्रेक. पण तुम्हाला जर काही प्रश्न अजूनही विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. 022668992040 02266899204.